वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. राज्यात खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. खते बियाणांचा तुटवडा आणि दरवाढीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाहीये. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी सद्यस्थितीची सरकारची स्थिती आहे. अशी घणाघात टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. वाढते डिझेलचे दर, कांद्याचा प्रश्न आणि तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला असून थोरात यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते येवला येथील शेतकरी मेळावा दरम्यान बोलत होते. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. शेकड्यानं आदिवासी येत आहेत, कोणाशी गोळा होतात, बरोबर पाणी सोडून येतात, त्यांच्या भाषेत ते बोलतात. गरीब माणसं झोपडीत जाऊन त्यांच्याशी बोलण्याची तयारी त्यांची आहे. अध्यक्ष असा मिळाला का सर्वसामान्यांचे प्रश्न जाणणारा, सोडवणारा आणि संघटन करणारा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे असे अध्यक्ष म्हणजे हर्षदजी सपकाळ आहेत. खूप मोठी जबाबदारी कठीण काळात आहे, खरं सांगतो तुम्हाला, खूप मोठी. पण पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी राहणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. येवल्याला खूप चांगली परंपरा आहे. समीर देशमुख यांचं भाषण फार सुंदर झालं. त्यांनी फार छान पद्धतीने सांगितलं इथं परंपरा किती वैचारिक आहे, ही भूमी किती वैचारिक आहे. क्रांतिकारकांची भूमी ही आहे, तात्या टोपेंची भूमी ही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे घोषणा केली. तेव्हा हे सहज नाही, हा पुरोगामी विचार आहे आणि तो जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे, वेगळा विचार नाही. हे आपण लक्षात घेतो. आपल्याला सगळ्यांना मी या निमित्तानं सांगितलं की आता तर बरेच जण पळतात, तिकडं सत्ता तिकडं जाण्याचा कार्यक्रम मोठा आहे. आता काही लोक तुमच्याकडे येतील असं नाही म्हणतील, जिथं आहे तिथं बरे सध्या सत्ता आहे तर काही चार फायदे घेऊन निवडणूक जशी जवळ येईल तशी गर्दी वाढेल तुमच्याकडे, काही काळजी करू नका. अनेक जण सत्तेच्या सावलीत जायचा प्रयत्न असतो. काँग्रेसचे काही गेले जिकडं सत्ता तिकडं घुगऱ्या तिकडं काय आहे असे बरेच जण गेले 5व्या लाईनला बसतात. आता जे इथं बसत होते तिकडे गेल्यानंतर 5व्या लाईनला मोबाईल मधून डोकं सुद्धा वर काढत नाही, ही अवस्था आहे तिथे गर्दी झाली. खूप अडचण असेल आपली, तर आपला स्वाभिमान आहे, आपला विचार आहे आणि तो विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं लक्षात. या सगळ्याला एक परंपरा आहे. काँग्रेस ही एक परंपरा आहे हे आपण लक्षात. संतांचे जे विचार होते मी कायम सांगत असतो. एक ब्रह्मगिरीच्या पायथ्याला संत निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं होतं, समता वर्तावी अहंता खंडावी. तुम्हाला काय सांगतो नाची पालेला तर ब्रह्मगिरीच्या पायथ्याला समतेचा विचार गौतम बुद्धांनी मांडला, समतेचा विचार आपल्या संतांनी मांडला. निवृत्तीनाथ महाराजांचं हे वाक्य, समता वर्तावी अहंता खंडावी, म्हणजे माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागावा, त्यात फरक करू नये, सर्व समान. तो संतांचा जो विचार, संत ज्ञानेश्वरांचा विचार, संत तुकारामांचा विचार, संत चोखामेळ्याचा विचार, संत अनेक समाजात संत झाले. गोरोबा कुंभार असतील, सावतामाळी असेल, किती संत आहे पहा तुम्ही. सगळ्या समाजामध्ये आपल्याला संत जनाबाई आहेत. सगळे संत जे आहेत निरळ समाजातले, आपल्या समाजाचे, पण विचार कोणता? एक विचार, आणि तो वारकरी संप्रदायाचा विचार झाला. आपल्या पांडुरंगाचा विचार आपण म्हणतो. तर तो विचार जो आहे गाडगे महाराजांनी सांगितला, संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं अलीकडच्या कालखंडामध्ये. परंतु ही जी परंपरा आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक किमागार मिळाला की त्यांनी ही संतांची परंपरा त्यांचे विचार राज्यघटनेमध्ये आणण्याचं काम केलं आणि सगळ्यांना किंमत दिली. आपल्याला कायम महात्मा गांधींचे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे की आज काय गरीबाला किंमत असेल ना, गरीब माणसाला किंमत आहे. झोपडीपर्यंत मोठा जातो, हात जोडून म्हणतो आम्हाला मतदान करा. झोपडीतला सुद्धा म्हणतो आमच्या ह्या कामाचं काय झालं, त्या कामाचं काय झालं. अरे हा अधिकार गरीबाला देण्याचा आणि बडा सुद्धा
झोपडीपर्यंत पोहोचण्याचं काम कोणत्या किमयागारांनी केलं तर महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा परिणाम आहे. त्यांच्या राज्यघटनेचा हा परिणाम हे विसरून चालणार नाही आपल्या सगळ्यांना. त्यांच्या राज्यघटने मताचा अधिकार दिला म्हणून ही किंमत आहे. पण तीच राज्यघटना आज कुठेतरी धोक्यात येत असताना दिसते. तुम्ही नीट तपासून घ्या काय चाललंय देशात, नीट तपासा. कशा पद्धतीने आपण पाहतो की न्याय व्यवस्था सुद्धा कुठे दबावाखाली काय वाटावं अशी काळजी आपल्याला वाटून जाते. आपण पाहतो की निवडणूक आयोग राहिला का तो, कशा पद्धतीनं बंगालचं इलेक्शन झालं, कशा पद्धतीनं तिथे बाहेरचा जो सेंट्रलचा फोर्स असतो तो किती मोठ्या प्रमाणात आणला गेला, लाखो ना तिथे किती दबाव तयार करण्यात आला. सगळ्या याच्यातून सत्ता कशी हिसकून घ्यायचा असा पद्धतीचा आपण केलेला प्रयोग त्याचा पहिला दरोडा टाकला गेला सत्तेचा असं म्हणलं तरी वावगं ठरणार. आणि म्हणून समीर देशमुखांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं, कारण एकट्या संघालयात असताना ते एकटे आले नाही, 10-20 जण लोक आले, सगळे कार्यकर्ते आले, म्हटले की आम्हाला तुम्ही आले पाहिजे. तुम्ही एक धाडस केलं का चला येवल्याला मिळावं, कुणी म्हणत नाही येवल्याला मिळावं, हा पहा येवल्याला मिळावं. ही सुरुवात आहे, लक्षात ठेवा. 29 सालची तुम्ही सुरुवात करता आहात, तुम्हाला एक वेगळं चित्र निश्चितपणे दिसू शकतं. कधी कधी असं होत असतं, कठीण काळ आहे खरे, कठीण काळामध्ये अडचणी दिसत असतात. काँग्रेसनं हा कठीण काळ अनेक वेळा पाहिलेला आहे. पण त्या कठीण काळामध्ये नव्यानं पुन्हा जोमानं उभं राहण्याचं काम सुद्धा काँग्रेसनं अनेक वेळा केलेलं आहे. कारण मी पुन्हा एकदा सांगतो की हा एक विचार आहे. माननीय हर्षवर्धनजी सपकाळ आपले अध्यक्ष झाले, सोपं नाही. ज्यावेळेस सत्ता आहे काँग्रेसची, मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे, मंत्री काँग्रेसचे, सगळी गर्दी आहे, खेळ बहुत भरलेले आहे. अशा वेळेस अध्यक्ष होणं, ज्यावेळेस अडचण आहे त्यावेळेस अध्यक्ष होणं, याचा मोठा फरक आहे. कठीण काळामध्ये अध्यक्ष झाले पण नव्यानं पुन्हा काँग्रेस उभी करण्याचं काम ते महाराष्ट्रामध्ये जोमानं करतायत, मनापासून करतायत. हर्षवर्धनजी सपकाळ हे एक वैचारिक माणूस आहे.